नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे अनंत चतुर्थी आणि इथे मी सकाळी पूजा करते गणपती बाप्पाची। स्वयंपाक झालेला आहे। इथे फक्त मी भाज्या आणि मोदक स्टीम करायला ठेवतीये। नैवेद्याचं ताट वाढून घेऊयात आता। इथे मी बनवली आहे शेवयाचा भात, वरण, पापड, चपाती, भात, त्यावरती तूप घालतीये आणि स्टीम केलेल्या भाज्या आहेत आणि मोदक। आणि इथे हे नैवेद्याचं ताट रेडी आहे। आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवते। त्यानंतर आम्हाला काही वस्तू घ्यायच्या होत्या, तर आम्ही रेडी होऊन गेलो IKEAला। तिथे खाली किड्स प्ले एरिया होता, तर आम्ही कियानला तिथे सोडून आम्ही केली शॉपिंग। त्यानंतर घरी आलो, गणपती बाप्पाची संध्याकाळची आरती केली आणि त्यानंतर विसर्जन केलं। गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या। गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या। कियान वाट बघतो तुमची। आज आहे नेक्स्ट डे आणि इथे मी क्लीनिंग करतेय। तर इथे यामध्ये मी हे जे चांगले फुलं होते ते सगळे ठेवलेले आहेत आणि सुकलेले जे आहेत ते मी सगळे इथं कंपोस्ट बिनमध्ये टाकतेय। तर यापासून कंपोस्ट बनतो आणि मी झाडांसाठी मी यूज करते हे सगळं। आणि हे आहे इथं विसर्जन केलेलं पाणी। तर ते सॉइल जे आहे ते मी इको फ्रेंडली सॉइल मागवलेली होती, ज्याच्यापासून मी मूर्ती बनवली होती। तर तेच मी सगळं पाणी इथे झाडांना टाकतेय। तर काल आम्ही बाप्पाची पूजा करून आम्ही गेलो होतो IKEAमध्ये, कारण आम्हाला घ्यायचे होते थोडे फार लाईट्स घरासाठी। तर इथे मी आणली आहे। हे आहे येलो कलरची लॅम्प आहे ॲक्च्युली, आणि ऑलरेडी ओपन केलेली आहे। तर हे अशी दिसते आणि मोस्ट प्रोबॅबली हे बेडरूमसाठी मी आणली आहे, कारण आम्ही रात्री कियानसाठी रीडिंग वगैरे करतो बुक्स, तर तिथे आम्हाला गरज होती याची। त्यानंतर आम्ही आणलंय हे आहे आपल्याकडे लहान असताना जेव्हा ते कंदील असायचे ना, ते तसं फील देते हे। तर त्यामुळे मला हे खूपच आवडलं, तर मी हे घेऊन आले। आणि याच्यामध्ये खूप सारे कलर्स आहेत, 3-4 कलर्स आहेत आय थिंक। तर त्यामधला मी ब्लॅक चूज केलाय। छान सुंदर दिसतं हे आणि खूप दिवसापासून माझ्या लिस्टमध्ये होतं, तर ते घेऊन आले। आणि हे लॅम्प पण आणलंय, म्हणजे हा पण टेबल लॅम्पच आहे आणि वुडन बोहो टाइप्स लुक देतं हे। तर ॲक्च्युली आम्हाला हॉलसाठी फ्लोर लॅम्प घ्यायचा होता, पण आम्हाला हे खूपच आवडलं आणि फ्लोर लॅम्प एवढे काही आवडले नाहीत आम्हाला कुठे, तर त्यामुळे हे घेऊन आलो आम्ही। आणि छान लाईट देत होतं, तर घेऊन आलो आम्ही हे। त्यानंतर त्यासाठीचे लागणारे बल्ब्स पण आम्ही घेऊन आलोय। तिघांसाठी 3 बल्ब आहेत हे।
त्यानंतर हे छोटे डबे पाहिजे होते मला ॲक्च्युली हे स्नॅक्स वगैरे घालून देण्यासाठी. तर त्यासाठीचे मी हे घेऊन आली आहे. 3 डब्बेचा पॅक होता हा, तर घेऊन आली आहे. आणि हे पिन्स ॲक्च्युली आपण काही पण कॅरी बॅग्स वगैरे ओपन केलं, दाळीच्या कॅरी बॅग्स वगैरे, तर ते तसेच ठेवून द्यावं लागायच्या काहीतरी, मग त्यामध्ये किडे वगैरे होतात. तर हे प्रॉपर बंद करण्यासाठी मी हे असे पिन्स घेऊन आली आहे, जे की तुम्ही प्रॉपर त्याला लावून असं बंद करू शकता. तर हे ॲक्च्युली होते माझ्याकडे, पण सगळे खराब झालेले आहेत, तर त्यामुळे मी नवीन पॅक घेऊन आली. तर बस हे एवढी होती शॉपिंग आमची. सर्व लॅम्पसोबत मॅन्युअल आलेलं आहे आणि इन्स्टॉल करणं देखील खूप इझी आहे. तर तुम्हाला यापैकी कुठला लॅम्प आवडला असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तर तुम्ही तिथून क्लिक करून तुम्ही ते मागवू शकता.